श्री स्वामी समर्थ. भाविक सज्जन हो, भगवान श्री विष्णूंनी जगाच्या कल्याणाकरता अनेक विविध अवतार धारण केले. त्यातील भगवान श्री दत्तात्रय अवतार जगाचे गुरुपद घेऊन अखिल विश्वाला मार्गदर्शन करण्यासाठी घेतला. इसवी सन 1149 छेलीखेडे पंजाबमधून प्रगट होऊन भगवान श्री दत्तात्रेयाने आगळा वेगळा बुद्धीला आगम्य असा श्री स्वामी समर्थ अवतार धारण केला. 229 वर्षे श्री स्वामी समर्थ महाराज हे अखिल विश्वामध्ये चीन, मलया, सिंगापूर, संपूर्ण भारतभर भ्रमण करीत होते. इसवी सन 1378 मध्ये पिठापूर आंध्र प्रदेश येथे श्रीपाद श्री वल्लभ हे नवीन नामाभिधान धारण करून सुमारे 150 वर्षे अंधश्रद्धा दूर करून खऱ्या देवाची ओळख विश्वाला करून दिली. इसवी सन 1528 मध्ये कारंजा, विदर्भ, महाराष्ट्र येथून नृसिंहस्थिती अवतारात सुमारे 100 वर्षे कार्य केले. या काळात औदुंबर, वाडी, गाणगापूर यासारखी महान तीर्थक्षेत्रे तयार केली. संपूर्ण भारतात धर्मजागृती करून हिंदू साम्राज्याची स्थापना केली. इसवी सन 1678 मध्ये या अवताराची सांगता करून पुन्हा मूळ श्री स्वामी समर्थ अवतार धारण केला. इसवी सन 1856 मध्ये अक्कलकोट मध्ये प्रवेश करून सुमारे 22 वर्षे आगळ्या वेगळ्या पद्धतीने जो भेटेल त्याला दुःखमुक्त करून स्वयंभू बनवले. अनन्य भावाने चिंतन केल्यास सर्व प्रकारच्या योग क्षमाची हमी दिली. पूर्वसंचिताचा मागोवा न घेता सर्वार्थाने कल्याण केले. मात्र हे करताना वाऱ्या किंवा खेटे घालावेच लावले नाही. कुठेही प्रचारात वा प्रवचने न करता संस्कृती व सदाचार या विषयाचे मूळ विचार मांडले. इसवी सन 1878 मध्ये समाधी घेतल्याचे केवळ नाटक करून लौकिक दृष्ट्या देह संपवला. परंतु त्यांचे हे कार्य आजही तितक्याच वेगाने दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक मार्गातूनच राहील. हा मार्ग गुरुप्रणित मार्गावर अधिष्ठित आहे. जो भक्त निष्ठेने अहंकार विसरून महाराजांना जीवनाचे अधिष्ठान बनवतो त्यांचे जीवन श्री स्वामी समर्थ महाराज सुखकर व शांतिमय बनतात. श्री स्वामी समर्थ महाराज ही एक शक्ती असून श्री स्वामी समर्थ हा एक शक्ती मंत्र आहे. म्हणून प्रत्येक सेवेकऱ्याने नित्य सेवा म्हणून रोज 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे दररोज क्रमशः 3 किंवा 7 अध्याय वाचून पारायण करावे. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अगांना लोकपाला सर्वेश्वरा. आपुल्या कृपे करुण अल्पवर्णे आपुले गुण श्रोती देवदान श्रवणे आदर धरावा. अक्कलकोटी माधुरी नृपती समर्थ चरणी जयांची भक्ती सोयस्ते सेवा नित्य करती जाणून येती परब्रह्म. वेदांतावडे तयासी श्रवण करती दिवसनेशी हेरळी करादी शास्त्रासी वेतन देऊन ठेवले. त्या समय मुंबापुरी विष्णुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरी करुण लोका उपदिशले. कैकाचे भ्रम दवडले पर धर्मोक्षा जिंकिले. कुमार्गावरती आणले सन्मार्गावरती तयाशी. त्याशिवाने आणावे अक्कलकोटी हेतुपुला नृपापोटी बहुत करुणी खटपटी बुवाशी शेवटी आणले. नृपावडे वेदांत बुवा त्यात पारंगत भाषणे श्रोते अंचे चित्त आकर्षून घेती ते. रात्रदिन नृप मंदिरे वेदांत चर्चा ब्रह्मचारी करती तेने अंतरे नृपती भाऊ सुकावे. अमृता अनुभवादी ग्रंथ आणि ज्ञानेश्वर विख्यात कित्येक सांस्कृत प्राकृत वेदांत ग्रंथ होते जे. त्यांचे करुण विवरण संतुष्टित केले सर्वजण. तया नगरी सन्मान बहुत पावले ब्रह्मचारी. ख्याती वाढलेले लोकात स्तुती करती जनसमस्त सदा चर्चा वेदांत राजगिरी होत असे. जे भक्तांचे माहेर प्रत्यक्ष दत्तांचा अवतार ते समर्थ येतीश्वर अक्कलकोटी नांदती. एके दिवशी सहस्रतिथी ब्रह्मचारी दर्शना येती. ते चिन्ह सांगाती कित्येक होती तयावळी. पाहाव येतींचे लक्षण ब्रह्मचारी करती भाषण. काही वेदांताविषयी काढणं प्रश्न करती स्वामीशी. ब्रह्मपद तया कार्य काय केल्याने होई निर्धार. ऐशा ऐकून उत्तर यतिराज हसले. मुखे काय न बोलती वारंवार हास्य करती. पाहुणे ऐशी विचित्र वृत्ती. बोवा म्हणती काय म्हणी.
हा तो वेडा संन्यासी भर पडले लोकाशी, लागले व्यर्थ भक्तीशी, याने ढोंग माजविले. तेथून निघाले ब्रह्मचारी, आले सत्र बाहेरी, लोका बोलू त्या शेवटी, तुम्ही व्यर्थ फसला हो. परमेश्वर म्हणता येती आणि करता त्यांची भक्ती, परे अब्रह्म तुम्हा प्रती पडला असे खरेची. पाहुणी तुमच्या अज्ञान, याचे वाढले ढोंग पूर्ण, वेद शास्त्रादित्या ज्ञान याती काय अशना. ऐशे ब्रह्मचारी बोलून पातले आपल्या स्वस्त पाणी स्वस्तानी, विकल्प पातला म्हणे स्वामीशी तुच्छ मानिती. नित्य नम सवर्ण ब्रह्मचारी करती शयन, जवळी पारशी दोघ जण ते निद्रिस्त झाले. निद्रा लागली बुवाशी लोटल्या काही निशी, एक स्वप्न तयाशी चमत्कारिक पडिले. आपल्या अंगावर वृश्चिक एकाएकी चढले असंख्य, महाविचार त्यातून एक दंशापना करीत असे. ऐशे पाहुणी ब्रह्मचारी खडबण उठले लवकरी, बोबडी पडली वैकरी, बोल एक न बोलवे. जवळ होते जे पारशी, जागृत आले तयाशी, त्याने धनुवासी सावध केले त्याच वेळी. हृदय धडधडा ओढू लागले, धर्मेश्वरी झाले बोले, तेव्हा पारशाने पुसले काय झाले म्हणून. मग स्वप्नीचा वृत्तांत तयाच सांगती समस्त, म्हणती यात काय अर्थ, ऐशी स्वप्ने कैक पडती. असो दुसऱ्या दिवशी बुवाले स्वप्न स्वामीपाशी, पुसता मागील प्रश्नाशी खदखदा स्वामी असले. मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपद तदाकार, कोणे विषयांतरे तुझे जरी इच्छितसे. तरी स्वप्नी देखून वृश्चिकाशी, काय म्हणणे भ्यालाशी, जरी वृत्ता भयमानितोशी, मग ब्रह्मपद जानशी कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे, हे नवे सोपे बोलणे, याशी लागते कष्ट करणे, फुकट आता नयेची. बुवा प्रती पटली कोण, धरले तत्काळ स्वामीचरण, प्रेमास नुभरले नयन, कंठ झाला सद्गदित. तया समयापासून भक्ती दिली स्वामीचरणी, अहंकार गेला गोळणे, ब्रह्मपदा योग्य झाले. स्वामी क्षेत्र महासागर, त्यातून मुक्त निवडून सुंदर, त्याचा करुणहार अर्पी शंकर विष्णू कवी. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथासंमत, सदा परिशोध भावी भक्त, सप्तमाध्याय गोडा. श्री राजा योगीराज श्री स्वामी समर्थ अर्पणमस्तु. श्री रस्तु शुभ भवंतु. कुंडली गौदार विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री गुरुदेव दत्त. पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा, जय जय भक्त न विश्रामा, अनंत वेशा अनंता. तुझ्यात कृपे निश्चित अल्पवर्णले स्वामी चरित्र, पुढे कथा सुरत अत्यंत वदविता तू दयाळ. मागील अध्यायाच्या अंती विष्णुवा ब्रह्मचाराप्रती चमत्कारावती येती ते चरित्र वर्णिले. अक्कलकोटी वास केला जनाला, विले भजनाला, आनंद होय सकाळला, वैकुंठसम नगरी ते. राजे निजाम सरकार, त्यांचे पदरी दप्तरदार, राजे रायबादर शंकराव नामक. 6 लक्षाची जहागिरी त्याप्रती, सकल सुखे अनुकूल असती, विपुल संपत्ती संतती काही कमते अशना. परिपूर्वक्रम आघात तया लागला ब्रह्मसंबंध, उपाय केले नानाविध परिबाधा न सोडी. संबंध बाधा म्हणून चैन पडे रात दिन, गेले शरीर सुकोन गोडन लागी अन्न पाणी. नावडे भोग विलास, सुखो उपभोग कैसा त्यास, निद्रा नैच रात दिन, चिंता नळे पोळले. केली कित्येक अडुस्थाने, तैशीच ब्राह्मण सतर्पणे, बहुशाल दिदली दाने आरोग्य म्हणणे. विठले संसार चौक्याशी, त्रासल्या बहुयात्रेशी, कृष्णवर्णाला शरीराशी रात्रीन चैन नसे. विधीने लेख भाली लिला तो न चुके कवनाला, तदनुसार प्राणी मात्राला भोगणे प्राप्त असे की. कोणा लागे जावे शरण, मजवरी करील कृपा कोण, सोडूल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र श्री गांगणापुर, तेथे जाऊन अहोरात्र दत्तसेवा करावी. ऐसा विचार कोणी तत्काळ आले त्या स्थानी, स्वतः बैसल्या अनुष्ठानी व्याधी दूर व्हावया. सेवा केली बहुवस, ऐश लोटले 3 मास, एकी रात्री तयास स्वप्नी दृष्टांत झाला. अक्कलकोटी जावे तो तेथे करावी स्वामी सेवा, येती वचनी भाव धरावा तेने व्याधी जाई दूर. शंकरावांची भक्ती स्वामीचरणी काही नव्हती, म्हणून दृष्टांतावरती गांगणापुरण सोडिले. ते तेथे चिरायले, आणखी अनुष्ठान आरंभिले. पुन्हा तय स्वप्न पडले अक्कलकोटी जावे तो. हे जाणून हित गोष्टी मानसी विचारण शेवटी, त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित. अक्कलकोट नगरात शंकरराव प्रवेश होतो, तो देखील जनसमस्त प्रेमळ भक्त स्वामींचे. स्वामी नाम वर्ती वाचे, कीर्तन स्वामी चरित्राचे, पूजन स्वामी चरणाचे, आराध्य स्वामीचं. तया नगरीच्या नरनारी, काम धंदा करता घरी, स्वामी चरित्र परस्परे प्रेमभावे सांगती. तया नगरीच्या नारी कामधंदा करता घरी, स्वामी चरित्र परस्पर प्रेमभावे सांगती. कित्येक प्राप्त स्नाने करणे, पूजा द्रव्ये घेऊनी,
अर्पण स्वामीचरणी जातीयाती तुरिणी महाराष्ट्र भाषा उद्यान पद्मकुसुमे निवडन शंकर विष्णुगण स्वामीचरण पूजिती इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत परिसोत प्रेमळ भक्त अष्टमाध्याय गोडा श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमाध्याय श्रीरस्तु कुंडली गुरुदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री गुरुदेव दत्त पंढरीनाथ महाराज जय 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 रघुवीर समर्थ श्री गणेशाय नमः घरोघरी स्वामी कीर्तन नित्य होती ब्राह्मण भोजन स्वामी नामाची जपध्यान अखंडित चालती दिगंतरी गाजली ख्याती कामना धोरणी चित्ती बहुत लोक दर्शन येती अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक शूद्र आणि अनामिक पारशी यवन भाविक दर्शन येती धावणी यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठधाम प्रत्यक्ष भासू लागले असो अशा नगरात शंकराव प्रवेश होत आनंदमय झाले चित्त समाधान वाटले यात्रेची झाली दाटी कैशी होईल स्वामी भेटी हे चिंता पोटी मग उपाय जिला जे होते स्वामी सेवक त्या तुंदाबाई मुख्य स्वामी शिवाय सकळे तिच्या हस्ते होत असे ती घेऊन गाठी शंकराव सांगती गोष्टी करून द्याल स्वामी भेटी तरी उपकार होतील व्याधी जर करावे म्हणे विनंती कराल स्वामी चरणी तरी आपणा द्रव्य काही देईन बाईशी द्रव्य पूर्ण आनंदले तेचे मन मने मितके करण 2 रुपये द्याल की ते म्हणती बाईशी इतके कार्य जरी करसी तरी 10 रुपयाशी देईन खरे वचन हे बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे खरे जरी तरी उदय घेऊन करी संकल्प आपण सोडावा शंकराव तैसे करती बाई आणली चित्ती म्हणे मी प्रार्थने स्वामी प्रती कार्य आपले करीन मग एके दिवशी येती बैसे होते आनंद वृत्ती शंकर दर्शन घेती भावचित्ती विशेष बाई स्वामीशी बोले वचन हे ग्रस्त थोर कुलीन परिपूर्ण क्रमेयाला गुण ब्रह्मसंबंध पिढितो तरी आता कृपा करुणी मुक्त करावे व्याधीपासून ऐशा एकदा वरदानी समर्थतेतून उठले चालले गाव बाहेरी आले शेखनाचे दर्ग्यावरी शंकरा बरोबर त्या स्थळी पातले एवन स्मशान भूमीत आले इतरा त्वरित एका नूतन खाचेत निजले थ्याटी टाकुनी सेवेकरी शंकरावाशी म्हणतीलेला करुण्याशी चुकले तुमच्या मरणाशी निश्चय मानसी धरावा काही वेळ गेल्यावरी उठली समर्थांची स्वारी शेख नुराचे दर्ग्यावरी येऊन पुढे चालले शंकराव त्या दिवशी खाना दिदला फकीराशी आणि शेख नूर दर्ग्याशी एक कपनी चढवली मग काही दिवस लोटत स्वामीराज आज्ञापित बारीक कडुनिंबपत्र 10 मिरे त्यात घालावे ते घ्यावे औषध त्याने जाईल ब्रह्मसंबंध झाल्या स्वामीराज वैद्य व्याधीपळी आपणाची स्वामी वचन धरून भाव औषध घेती शंकराव तयाशाला अनुभव 10 दिवस लोटले प्रकृतीशी आराम पडला राव गेले सोनगराला काही मास लोटता त्याला ब्रह्मसंबंधे सोडिले मग पुन्हा आनंदेशी दर्शन आले अक्कलकोटाशी येऊन स्वामी दर्शनाशी आनंदित झाले म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 ऐसा केल्यानंतर त्याचे काय करावे महाराज आज्ञापिती गावाबराई मारुती तेथे चुने गच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा ऐशा एकांत स्थानी राहणार नाही कोणी ऐशी विनंती स्वामीचरणी कारभारी करीताती परी पुन्हा आज्ञा झाली मठ बांधला त्या स्थानी भुजंगाधिक मंडळीने दाखवली जागा तयासी सर्वांमध्ये तेथेची मठ बांधला चुने गच्ची कीर्ती शंकरावाची आजरामर राहिली अगाध स्वामी चरित्र तयाचा न लगेची पार गंगोदक पवित्र अल्पसेविता दोष जाती श्रवणे धरावा आदर तेने साधती ये पर जे झाले स्वामी किंकर विष्णुशंकर वंदिती त्या इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत परिसोत भावी भक्त 9वा अध्याय गोडा श्री स्वामीराज अर्पणमस्तु शुभ भवंतु श्रीरस्तु कुंडली गौरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री गुरुदेव दत्त पंढरीनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ कालिका माता स्तोत्र प्राप्त स्मरामी भव भीतरा सुरेश्री काली कृतार्थ नयना नवमेघ वर्धन सूर्यंदे नैनी भ्रुकुटी करालाम सुक्त प्रारुचिरा नरमुंड माला प्राप्त नर्मामी शूरूप सोपविष्टाम मार पवित्रकरकांशी उभुशी तांडवदिन मुंडा भजे वर्मशी ददर्ती कराब्दे कर्णा वसंत शोभी किशोर भूषणा प्राप्त वर्जाभी निज भक्ती परद दात्री समस्त जगता धृत वाक्य धात्री पंच त्रिकोणले करो सामरस्य
आद्यैच शक्ती निकरे स्मृतिभी परिताम प्राप्त स्मरामी वसुयत्र सरोजमध्ये नादिमातृ वसुभैरव भैरवी वेत वित्ता स्वागे सदंग युवर्ती भगरती करलाम प्राप्त देव ऋषी मुंड शिवमुंड शिवापम माया महासुर शौरपेनिताम कालानुबद्धवृद्धी जननी परावा ये श्लोक पंचमंती पठंती प्रभाते काले स्मृत्यानुदीन भूभार नम्रा विद्या विलासक धनच्चलब्धा चापे प्रयंती शोमन्न लाभा इति श्री महाकाली स्तोत्र श्री महाकाल्यार्पणमस्तु हरि ओम हिरण्यवर्णा हरिणी सुवर्ण रजस्त्रयाम चंद्रा हिरण्यमय लक्ष्मी जात वेदोम आवह काम आवह जात वेदो लक्ष्मी मनभगामिनी एषा हिरण्यविंदे ग्रामस्थ पुरुषानहम अश्वपूर्वा रथमध्या हस्तिनाद प्रबोधिनी श्रीयदेवी मूपहवम श्रीमादेवी जुषताम कासोस्मिता हिरण्य प्रकारा आद्रा ज्वलंती तृप्ता प्रयंतीम पद्मस्थिता पद्मवर्णा तामी होपम श्रियम चंद्रा प्रभासा यशस्या श्रीयलोके जेव दुष्टामुदारा का पद्मिनीं शरणं प्रपदे अलक्ष्मी नश्यत्वाता वृत्ति आदित्यवर्णे तपोसो द्विजान्तो वनस्पतिसो वृक्षोत बिल्वा पश्य फलानि तपसानंदान्तो मायांतो रायांस भाई अलक्ष्मी उपेतुमा देवसका कीर्ती स्व मनिन सह प्रारुभूत स्फूर्तिराष्ट्र पृथ्वीमुद्दी ददातु मे सुप्तिपाशा मला ज्येष्ठा अलक्ष्मी नाश्ययाम्यहम् अभूतिं समृद्धीत सर्वा निर्नदमे ग्राहात गंधद्वारा गुराधरा नित्यपुष्टा कृष्णीं ईश्वरी सर्वभूताना तामी होपमी श्रियम मनस्सा काम माकुती वाचा करे मशी मही पशुना रूप मन्यशमय श्रेयता एषा कर्दमेव प्रजाभूता मही संभव कर्दम प्रिय वासर मे कुले मातर पद्ममालिनी आज त्रजांतो स्निग्धादी चिकलित वसे में गृह नीच देवी मातर श्रीवास में कुले अद्राया किरणी यष्टी सुवर्ण हेममालिनी सूर्या हिरण्यमय लक्ष्मी जात वेदोम आवह आद्रा पुष्करिणी पुष्टि पिंडला पद्ममालिनी चंद्रा हिरण्यमय लक्ष्मी जात वेदोम आवह काम आवह जात वेदो लक्ष्मी मनभगामिनी एषा हिरण्य प्रभो गावो दास्योशान विंदे पुरुषानम येशुची प्रवेशभूता धिय दाज्य मननव सुक्त पंचदृशाचा श्रीकाम सतत जपेत पद्मानने पद्मो पद्माक्षी पद्म संभवे तन्मे भस्सी पद्माक्षी येन सौख्यम्य लाभ्यहम अश्वदाये गोदाये धनदाये महादने धन में लभता देवी सर्व कामांश दे में पद्मानने पद्मवी पद्मपत्रे पद्मप्रिय पद्मदला यथाक्षी विश्वप्रिय वैश्मननुकुलेता पद्मयी सन्निधत्व पुत्र पौत्र धनधान्य हस्तास्वादी गविरतम प्रजाना भव सीमाता आयुष्यम करोतु मे धन अग्निर धन वायुर धन सूर्य धनवसु धन इंद्र बृहस्पति वरुणधरस्तु मे वैमतेय सोमतिंब सोमतिंब वृत्तः सोमधनस्य सोमिनो महं ददातु सोमिना न क्रोधो न माश्चर्य न लोभो नाशुंभा भक्तानां श्रीसुक्त गतेत सरसी जमले सरोजस्ते धवलतरा शृंग गंधमाला शोभे भगवती हरिवल्लभे मनज्ञ त्रिभुवनभूती करिप्रशब्दमयम् विष्णुपत्नी क्षमादेवी माधवी माधव प्रिया लक्ष्मी प्रेसकी देवी नमाम्यच्युत वल्लभा महालक्ष्मी विपद्मे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ऋण रोगादि दारिद्र्य पाप शुद्ध मृत्युः भयशोक मनस्ताप नश्यन्तु सर्वदा श्री वर्चस्व आयुष्यम आरोग्यम विदातम सोममान्य मयेते धान्य धन पशु भयपुत्रलाभ शतसवर्ष दीर्घमायुष्यम इति श्री सूक्तम श्री कालिका माता कवच ओम अस्य श्री कालिका कवचस्य भैरव ऋषि गायत्री छंदा श्री कालिका देवता संध्या वैरी संग नासे विनियोग स्वाहा ओम कालिका घोररूपा सर्व कामप्रदा शुभा सर्वदेव स्तोता शेवी शत्रु नाश करोतु ते री री स्वरूपिणी चैव री 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 संगिनी तथा री री सौ सौ स्वरूपा सा सर्वदा शत्रुनाशिनी री री रूपिणी भवबंध मोचनी यया शत्रुहर्तो निशुंभवस्वा महासुर रहितो वैरी नाशाय वंदिता कालिका शंकर प्रिया
ब्राह्मणी शैवी वैष्णवी वाराणसी कौमारी श्री चामुंडा खादंतु मम दीक्षिता सुरेश्वरी घोररूपा चंडमुंड विनाशिनी मंडमाला वृत्ताजीय सव्वता पातु माम सदा ह्री कालिके घोरदृष्ट रुद्रप्रिय रुदर पूर्व सर्वत्र साधिरा वितिस्तिन मम शत्रुन खादय खादय हिंसय हिंसय मारे मारे धी 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 छंदे छंदे उच्चाट उच्चाट द्रावे द्रावे शोषे शोषे याते धाती चामुंड हर हरी बांबी कालिकाये सर्व शत्रु समर्पयामी स्वाहा किट किट किर किर कटु कटु मर्यद मर्यद मोहय मोहय हर हर मम रिपुन ध्वंसय ध्वंसय भक्षय भक्षय त्रोटय त्रोटय यातु धानिका चामुंडा सर्व जनाना राजपुरुषा देही देही नूतन धान्य जयक्ष जयक्ष साक्षाक्षु शौक्ष स्वाहा अथर्व वेदोक्त वल्गा सुक्त या ते चक्रू रामे पात्रे या चक्रू मिश्र धान्य आमे माशे कृत्याय चक्रू पुन्हा प्रति हरामिताम या ते चक्रू कोकवाक्या वजे या कुरिरिनी अव्या ते कृत्याय चक्रू पुन्हा प्रति हरामिताम या ते चक्रू रेकशते पशुनामो भयादती गर्भते कृत्याय चक्रू पुन्हा प्रति हरामिताम या ते चक्रू मलया वलगवा नराचाम क्षेत्रे ते कृत्याय चक्रू पुन्हा प्रति हरामिताम या ते चक्रू ग्रहपत्या पूर्वाग्रात दूषिता शालाय कृत्याय चक्रू पुन्हा प्रति हरामिताम या ते चक्रू सभाया या चक्रू हृदय देवते अक्षेषु कृत्याय चक्रू पुन्हा प्रति हरामिताम या ते चक्रू शेनाया चक्रू विश्वायुधे दुदंब कृत्याय चक्रू पुन्हा प्रति हरामिताम या ते कृत्या कुपे वददो स्मशानया नीचरत्न संध्यानी कृत्याय चक्रू पुन्हा प्रति हरामिताम या ते चक्रू पुरुषास्ते अग्नसंक सुकेचाम भ्रोक निद्रा ऋग्वाद पुन्हा प्रति हरामिताम आप्तनाग भारुन्नाथा पंत प्रवीण मशी अधिरोमर्या धीरुद्ध संजभाज्या चित्त्या एकशकारण शशांक कर्तु शस्त्रे पादमोगीन चक्रार भद्रम भगभगो भगवद भ्या कृत्या कृत्य वलगेन मुलिनेम शपथयाम इंद्रस्थ हनुमंता बंदे नागनी विंध्या तत्वस्थ